नागपूर हिंसाचारावेळी दंगेखोरांकडून महिला पोलिसाचा विनयभंग, अश्लील शेरेबाजीसह वर्दी खेचत विवस्त्र करण्याचा प्रयत्न, भालदारपुरामधील धक्कादायक घटना, गणेशपेठ पोलिसात गुन्हा दाखल. हिंसाचारानंतर नागपुरात सलग दुसऱ्या दिवशी तणावपूर्ण शांतता. 11 भागामध्ये कर्फ्यू आणि शाळा बंदच. कर्फ्यूच्या पहिल्याच दिवशी व्यापाऱ्यांचं 250 कोटींचं नुकसान. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर कोर्टाचा दणका. अटकपूर्व जामीन याचिका फेटाळली. प्रशांत कोरटकर फरारच, पोलिसांना शरण येणार का याकडे लक्ष. पिंपरी चिंचवडमधील हिंजवडीमध्ये मिनी बसला आग. व्योमा ग्राफिक्स कंपनीच्या 4 कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू, तर काही कामगार वेळीच बसमधून उतरले, त्यामुळे वाचले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मुलींच्या वसतिगृहात दारूच्या बाटल्यांचा खच. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून कारवाईची मागणी, कुलगुरूंकडे तक्रार. माथेरान दुसऱ्या दिवशीही बंद. पर्यटकांच्या फसवणुकीविरोधात आंदोलन, प्रशासनाकडून अजूनही तोडगा नाही. राज्यभरात आज रंगपंचमीचा उत्साह. नाशिकमध्ये पारंपरिक राहाडीची धूम. कोकण, कोल्हापूरसह शिर्डीतील साई मंदिरात सुद्धा साजरी होतीये रंगपंचमी. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशनमधून तब्बल 9 महिन्यांनंतर सुनीता विल्यम्स पृथ्वीवर परतल्या. अमेरिकेतील फ्लोरिडाच्या समुद्र किनाऱ्यावर ड्रॅगन यानाचं यशस्वी लँडिंग.